हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. तर ह्या फॉर्म्युला सिरीजमध्ये आज आपण SFD आणि BMDशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर फॉर्म्युला बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत तेही डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर सकाळच्या ह्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि स्टार्ट करूयात आपण SFD आणि BMD पासून. तर अगदी जनरल वेमध्ये सांगायचं झालं तर SFD किंवा शेअर फोर्स कॅल्क्युलेट करणं आणि बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करणं यामध्ये जर आपण इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्हचा जर यूज करून जर फॉर्म्युले सांगायचे झाले तर बेसिक जे दोन फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युले येतात त्यापैकी फर्स्ट जो आहे तुमचा शेअर फोर्स इज इक्वल्स टू डीएम डिवायडेड बाय डीएक्स. म्हणजेच काय, जर तुम्हाला शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला बेंडिंग मोमेंटचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द स्पॅन. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, शेअर फोर्स मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला लोडिंग इंटेन्सिटी पाहिजे आहे तर लोडिंग इंटेन्सिटीसाठी काय करतो आपण, शेअर फोर्स डायग्रामचं जे डेरिव्हेटिव्ह आहे हे डेरिव्हेटिव्ह आपण इथे कॅल्क्युलेट करतो. तर हे अगदी जनरल रिलेशनशिपशी रिलेटेड हे फॉर्म्युले आहेत. यावर सिम्पली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामधूनच आणखी एक इक्वेशन अशी तयार होईल. तर मी जर याला असं लिहिलं, शेअर फोर्ससाठी एफ यूज करतो मी, तर बघा डीएम इज इक्वल्स टू फॉर्म्युला जो तयार होईल तुमचा हा तयार होईल एफ इंटू डीएक्स. म्हणजे जर मला बेंडिंग मोमेंट पाहिजे असेल तर सिम्पली मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल शेअर फोर्स इक्वेशनचं. आणि त्याचबरोबर सिमिलरली इथं मला जर फोर्स पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल लोडिंग इंटेन्सिटीच्या इक्वेशनचं. तर हेही दोन ॲडिशनल तुमचे फॉर्म्युले तयार होतात. म्हणजे हे रिलेशनशिपशी रिलेटेड फॉर्म्युले आहेत तुमच्या SFD मधलं किंवा बेंडिंग मुवमेंट मधलं किंवा लोडिंग इंटेन्सिटी मधलं जे रिलेशन्स आहेत या रिलेशन्सवर असे हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये क्वेश्चन जे आहेत हे तुमचे यावर डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता ह्या इंटिग्रेशन वरून आणखी एक बघा शॉर्टकट मेथडचं जे यूज करून आपण SFD आणि BMD ड्रॉ करू शकतो. त्यानुसार बघा आता की जर मला शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय म्हणत आहे, इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे लोडिंग इंटेन्सिटीचं. म्हणजेच थोडक्यात इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करणं म्हणजेच काय करतो आपण, तुम्ही 11वी-12वी मध्ये सुद्धा शिकला असाल किंवा डिप्लोमामध्ये सुद्धा मॅथ्स मध्ये शिकला असाल की इंटिग्रेशन म्हणजेच काय करतो आपण, एरिया कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला जर शेअर फोर्सचं मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, लोडिंग इंटेन्सिटीची जी काय डायग्राम असणार आहे त्याचा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. किंवा जर तुम्हाला बेंडिंग मुवमेंट पाहिजे असेल तर इथं काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ अ शेअर फोर्स. म्हणजेच थोडक्यात काय, शेअर फोर्सचा जर तुम्ही एरिया कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला सिम्पली बेंडिंग मुवमेंट मिळणार आहे. तर ह्या काही शॉर्ट ट्रिक्स यूज करून सुद्धा तुम्ही SFD आणि BMD जे आहेत त्या ड्रॉही करू शकता आणि त्याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहेत तेही डिराईव्ह करू शकता. तर ह्या सेशनमध्ये आपण शॉर्टमध्ये ज्या काही मॅक्झिमम स्टँडर्ड केसेस तयार होऊ शकतात SFD आणि BMD मधल्या त्या आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट केस, सिम्पली सपोर्टेड बीम विथ अ पॉइंट लोड. अगदी बेसिक कंडिशन आहे ही. बघा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगत जाईन की हे कमी टाइम मध्ये जर तुम्हाला एक्झाम मध्ये एखादा फॉर्म्युला आठवत नसेल तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे हेही मी सांगत जाईन इथं. तर सपोज सगळ्या ठिकाणी जर मी याला A आणि B अशा पद्धतीने जर नावं दिलीत तर हा जो काही P लोड आहे हा जेव्हा सिमेट्रिकल कंडिशन असेल म्हणजे L/2 अशी जर सिमेट्रिकल कंडिशन असेल तर या केसमध्ये हा जो काही लोड आहे हा दोन्ही साईडला सेम पद्धतीने काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे इथं P/2 असेल, इथं P/2 असेल, अशा पद्धतीने काय होणार आहे, हा डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता इथं आपण जास्त करून जे आहेत फॉर्म्युले जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या केसमध्ये बघा इथं जर आपल्याला हिची SFD ड्रॉ करायची असेल तर हा P/2 इथं जाणार, इथून इथंपर्यंत नो चेंज, इथून परत हा अशा पद्धतीने जाईल. डायरेक्टली जी काय डायग्राम आहे ही तुमची इथं P/2 या साईडला, P/2 या साईडला. जर W दिला असेल तर W/2 या साईडला आणि W/2 या साईडला, अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे SFD साठी. आणि BMD पाहिजे असेल तुम्हाला तर इथून जे आहे हे अशा पद्धतीने BMD असणार आहे. हा एरिया सिम्पली कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला. हा L/2 असेल, हा L/2 मल्टिप्लाइड बाय P/2 म्हणजेच हा PL/4 जो आहे हा मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. म्हणजेच दोन यामध्ये केस येतील तुम्हाला की तुमचं जे काय शेअर फोर्सची जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम किती आहे किंवा सपोर्ट साईडला किती आहे किंवा बेंडिंग मुवमेंटची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती किती आहे. तर हे दोन्ही फॉर्म्युले इथे लक्षात ठेवा. पहिल्या तुम्ही काय करा की पहिला असा टेबल तयार करून घ्या. इथं येईल तुमची केस किंवा कंडिशन, जी काही केस असेल किंवा लोडिंग डायग्राम म्हणा, लोडिंग डायग्राम
इथं येईल एस एफ व्हॅल्यू आणि त्याच्या पुढे येईल बेंडिंग मोमेंट. असा एक टेबल फॉर्मॅटमध्ये हे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले अशा पद्धतीने लिहून घ्या 1 बाय 1. तर पहिल्या कंडिशनचा इथं केस येईल तुमची, या इथं फॉर्म्युला तुमची डायग्राम इथं येईल. एस एफ डी जी व्हॅल्यू असणार आहे ती P/2 किंवा W/2 येईल इथं मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे, आणि बेंडिंग मोमेंटची जी व्हॅल्यू आहे PL/4 किंवा WL/4 ही मॅक्झिमम व्हॅल्यू तुमची या केसमध्ये येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड जे आहे, पण हे कुठेही असेल म्हणजे सेंटरलाच असेल असं नाही, एका ए डिस्टन्सवर किंवा इकडून बी डिस्टन्सवर असेल. तर इथं बघा रिॲक्शन ॲट ए जी आहे ही अशी लिहायची आहे P इंटू या साईडची जी व्हॅल्यू आहे ती B डिवायडेड बाय टोटल स्पॅन जी असेल ती. जर या साईडला पाहिजे असेल मला RB, तर या साईडला काय येईल बघा परत एकदा P इंटू इकडची जी व्हॅल्यू आहे ही A डिवायडेड बाय L. तर ह्या अशा पद्धतीनं ट्रिक्स जी आहे ही तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायची आहे. इथलं रिॲक्शन पाहिजे असताना इकडचं डिस्टन्स हे आता कसं आलेलं आहे हे तुम्हाला बेंडिंग मोमेंट ॲट B घ्यावं लागेल इज इक्वल्स टू 0, तेव्हा तुम्हाला रिॲक्शन ॲट A मिळेल. बेंडिंग मोमेंट ॲट A इज इक्वल्स टू 0 घेतल्यानंतर रिॲक्शन ॲट B मिळेल, तेव्हा ह्या इक्वेशन तयार होतात. इथं मी फक्त फॉर्म्युले डिस्कस आहे, रिव्हिजन टाईप आहे आपलं हे सेशन, त्यामुळे मी जस्ट तुम्हाला फॉर्म्युले सांगत आहे. इथं जे आहे ही अशी काहीतरी डायग्राम तयार होईल तुमची PB डिवायडेड बाय L इथं जाईल, इथून हा खाली जाईल, ही अशा पद्धतीने जे आहे हे तुमची SFD तयार होईल. आणि बेंडिंग मुवमेंट जी आहे ही बेंडिंग मुवमेंट तुमची इथं तयार होईल, अशी बेंडिंग मुवमेंट तयार होईल. आणि हा बेंडिंग मुवमेंटचा जो फॉर्म्युला आहे तो इथे लिहितो बघा मी, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा P इंटू A इंटू B डिवायडेड बाय L हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा W असेल तर W इंटू A इंटू B डिवायडेड बाय L. अशा पद्धतीने हे महत्वाचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुमचा इथं तयार होतो सिम्पली सपोर्टेड मध्येच, जर पॉइंट लोड कुठेही कोणत्याही लोकेशनवर असेल तर. नेक्स्ट जी थर्ड कंडिशन आहे तुमची सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL. जर UDL दिला असेल तर ह्या UDL साठी बघा फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा जो काही इकडचा लोड कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला रिॲक्शन ॲट A आणि रिॲक्शन ॲट B. जर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात नसतील तर शॉर्ट मध्ये कसं डिराईव्ह करायचं बघा. टोटल लोड काय असणार आहे W इंटू L हा असेल तुमचा टोटल लोड, W इंटू L. ह्याला या साईडला हा पिल WL डिवायडेड बाय 2 आणि ह्या साईडला हा पिल WL डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने हे दोन तुमच्या रिॲक्शन्स येतील. हेच तुमचे या साईडचा आणि या साईडचे काय असतील, अशा पद्धतीने इथं तुमचा हा शेअर फोर्स येईल. इथून हा असा डिक्रीज होणार आहे, हा जो आहे अशा पद्धतीने डिक्रीज होणार आहे. आणि या साईडला सुद्धा असेल WL डिवायडेड बाय 2, या साईडला सुद्धा WL डिवायडेड बाय 2, या साईडला सुद्धा WL डिवायडेड बाय 2. आणि सेंटरला बघायचं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं सेंटरला जी व्हॅल्यू असेल इथून L/2 ला आणि इकडून L/2 ला, सेंटरला जी शेअर फोर्सची जी व्हॅल्यू असेल ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये ही 0 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथून जे आहे ही व्हॅल्यू तुमची अशा पद्धतीने व्हॅरी होते आणि जिथं शेअर फोर्स 0 होता तिथं जी व्हॅल्यू आहे बेंडिंग मोमेंटची ही मॅक्झिमम राहते WL² डिवायडेड बाय 8, WL² डिवायडेड बाय 8. तर यामध्ये बघा काय काय फॉर्म्युला तुमचा महत्वाचा आहे. हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे, त्याचबरोबर हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे, त्याचबरोबर ही एक कंडिशन महत्वाची आहे की शेअर फोर्सची व्हॅल्यू सेंटरला 0 येत आहे. आणि हा एक फॉर्म्युला WL² डिवायडेड बाय 8 मॅक्झिमम शेअर फोर्स मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू फॉर UDL अशा पद्धतीने येणार आहे. तर हे लक्षात ठेवा, सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL जर दिला असेल तर ह्या अशा पद्धतीने तुमचा फॉर्म्युला जो आहे हा महत्वाचा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ UVL दिलं तुम्हाला, जर अशा केसमध्ये जर UVL दिलं तर इथं हा W आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इकडून L/2 इकडून L/2. परत एकदा ही सिमेट्रिकल कंडिशन झाली, त्यामुळे मला पहिल्यांदा टोटल लोड कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तो हाफ या साईडला आणि हाफ या साईडला. मग टोटल लोड काय येईल बघा, मी काय करतो इकडचा पहिल्यांदा एरिया कॅल्क्युलेट करून घेतो. सो 1/2 मल्टीप्लाइड बाय L/2 मल्टीप्लाइड बाय W. हा एक एरिया मिळाला मला. दोन्ही साईडचा करण्यासाठी डिवाइड मल्टीप्लाइड बाय 2 केलं म्हणजेच किती आलं बघा, हे 2 कॅन्सल. सो WL डिवायडेड बाय 2 हा टोटल लोड झाला. हा काय झाला माझा टोटल लोड झाला. याला मला जर 2 न डिवाइड केलं मी तर इकडचा लोड आणि इकडचा लोड मिळेल, म्हणजेच इकडं असेल WL डिवायडेड बाय 4 आणि इकडे सुद्धा असेल WL डिवायडेड बाय 4. आता इथं जी काय तुमची SFD येणार आहे हे मी सांगेन सुद्धा शेप कसे लक्षात ठेवायचे शॉर्ट ट्रिक मध्ये. तर इथं हे WL बाय 4 असेल, इथं पण WL बाय 4 असेल आणि हे जे आहे ही डायग्राम तुमची अशी काहीतरी, ही जी डायग्राम आहे ही तुमची शेअर फोर्सची अशी काहीतरी येईल आणि बेंडिंग मोमेंटची जी डायग्राम आहे ही अशी काहीतरी, ही बेंडिंग मोमेंटची जी डायग्राम आहे ही अशी काहीतरी. आता परत एकदा बेंडिंग मोमेंटचा जो फॉर्म्युला आहे परत तुम्ही हा एरिया कॅल्क्युलेट करून सुद्धा लक्षात ठेवू शकता. अशा टाईपचा जर शेप असेल तर एरिया लिहिताना आपल्याला 2/3
मल्टीप्लाइड बाय बेस म्हणजेच L/2 मल्टीप्लाइड बाय इकडचं जे ऑर्डिनेट आहे WL डिवायडेड बाय 4. तर अशा पद्धतीने सुद्धा हे सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच किती येईल बघा, हे WL² डिवायडेड बाय 12. तर ही जी व्हॅल्यू आहे मॅक्झिममचा हा फॉर्म्युला तयार झाला तुमचा WL² डिवायडेड बाय 12. तर हा असा जो शेप आहे, या शेपसाठी हा एरिया असतो 2/3 इंटू बेस इंटू हाईट. आता ह्या शेपमध्ये बघा एक थोडीशी ट्रिक सांगतो मी कशा पद्धतीने असेल. जेव्हा तुम्ही लोडिंग इंटेन्सिटी मधून SFD मध्ये आणि SFD मधून जेव्हा BMD मध्ये येत असता, तेव्हा त्या डायग्रामचा जो काय स्लोप आहे किंवा जी ऑर्डर आहे किंवा डिग्री म्हणतो आपण, ही 1 ने इन्क्रीज होते. आता इथं तर हा वर्टिकल होता, त्यामुळे इथं आपण काय स्लोप कॅल्क्युलेट करू शकत नाही, वर्टिकल लोड आहे. इथं बघा पूर्णपणे डायग्राम हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे त्याचा स्लोप किती असणार आहे, इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहितो 0. इथं काय झालं, ही इन्क्लाइन लाईन झाली, म्हणजे ह्या स्लोपची जी काय ऑर्डर आहे ही काय असणार आहे, 1 असणार आहे. लाईनचा जो काय स्लोप आहे y = mx + c असं म्हणतो बघा आपण. तर हे m चा स्लोप, m ची जी पॉवर आहे वर ही 1च राहते, म्हणजेच डिग्री किती आहे, 1च आहे. तर ही 0 होती हॉरिझॉन्टल लाईन, इथं काय आहे 1, म्हणजेच एक एकदा काय होणार आहे, ही डिग्री जी आहे किंवा ही जो काय स्लोपची जी पॉवर आहे ही इन्क्रीज होणार आहे. यावरून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, इथं सुद्धा परत एकदा सेम, इथं 0 राहील, इथं 1 राहील. हे वर्टिकल आहे, इथं आपण स्लोप कॅल्क्युलेट करू शकत नाही. इथं बघा हे हॉरिझॉन्टल आहे 0, इथं लाईन आली 1 आणि इथं 2 म्हणजेच काय आलेलं आहे, कर्व आलेला आहे. आणि कुठला आहे हा, स्क्वेअर पॅराबोला आहे. कुठला आहे हा, स्क्वेअर पॅराबोला आहे. तर हे फॉर्म्युला सोबत तुम्हाला हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. इथं बघा ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे इथं येणार +1 केल्यानंतर 2 आणि इथं +1 केल्यानंतर 3. म्हणजे इथं ऑलरेडी लाईन आहे ही अशी इन्क्लाइन लाईन आहे. इथं काय आला तुमचा स्क्वेअर पॅराबोला आणि इथं काय असणार आहे तुमचा क्युबिकल पॅराबोला. म्हणजे UVL मध्ये काय असणार आहे तुमचा क्युबिकल पॅराबोला असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग UVL मध्ये आणखी एक कंडिशन येईल तुम्हाला, ही अशी एक कंडिशन येईल, या अशा टाईपची एक कंडिशन असेल तुमची. तर या केसमध्ये लक्षात ठेवायचं, इथं जी आहे रिॲक्शन, या साईडला लोड कमी आहे आणि या साईडला लोड जो आहे हा जास्त आहे. हेच तुम्हाला असंही डायग्राम देतील, हीच डायग्राम तुम्हाला अशीही देऊ शकतात, ही अशीही डायग्राम देऊ शकतात. ओके, त्यामुळं या डायग्राम ज्या आहेत या डायग्राम नुसार तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ज्या साईडला लोड कमी दिसत आहे तिथं असेल WL डिवायडेड बाय 6 आणि इथं असेल WL डिवायडेड बाय 3, हे लक्षात ठेवा. ओके, ज्या साईडला कमी दिसत आहे तिथं असणार आहे WL डिवायडेड बाय 6 आणि या साईडला काय असणार आहे WL डिवायडेड बाय 3. आणि ह्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे जे आहे असं काय तर असेल तुमचं, असं काय तर असेल डायग्राम, जी तुमची SFD ची डायग्राम. परत इथं ऑर्डर 2 असेल, इथं 1 असेल आणि इथं जे आहे इथं परत क्युबिक पॅराबोला येईल तुमचा, असा काहीतरी क्युबिक पॅराबोला येणार आहे. मग इथल्या मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटची जी व्हॅल्यू असते ही लक्षात ठेवा, WL² डिवायडेड बाय 9√3. हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, WL² डिवायडेड बाय 9√3. कारण हे थोडंसं आता कॅल्क्युलेशन्स करणं अवघड राहतं थोडंसं, त्यामुळे हे तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने लक्षात ठेवा, WL² डिवायडेड बाय 9√3. तर हा एक तुमचा UVL साठीची कंडिशन असेल. नेक्स्ट तुम्हाला असं विचारतात की सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये एक्सटर्नल मुवमेंट ऍक्ट होत आहे. तर या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जर क्लॉकवाईज मुवमेंट अशा पद्धतीने ऍक्ट होत असेल तर ह्याला रजिस्ट करण्यासाठी आपल्याला एक कपल तयार करावे लागते आणि ही अशा पद्धतीची अँटी क्लॉकवाईज कपल इथं तुम्हाला क्लॉकवाईज मुवमेंटसाठी अप्लाय करावे लागते. म्हणजेच इथून इतर रिॲक्शन डेव्हलप होती तुमची RA आणि इथून रिॲक्शन ही तयार होते RB. आपल्याला माहित आहे की कपलचा जो फॉर्म्युला आहे तो असतो RA मल्टीप्लाइड बाय L आणि हा कुणाला मॅच झाला पाहिजे, M ला. म्हणजेच RA ची किंवा RB ची व्हॅल्यू जी आहे ती काय असेल, दोघांची व्हॅल्यू सुद्धा काय राहील, M/L. त्यामुळे इथं जी SFD तयार होईल ही SFD अशी तयार होईल, M/L इथं जाईल, इथून हा नो चेंज आणि इथं हा परत मॅच होऊन जाईल. सो M/L निगेटिव्ह. आणि हे जर आपल्याला बेंडिंग मुवमेंट पाहिजे असेल तर नीट समजून घ्या, इथून हे जे आहे या केसमध्ये इथून इथंपर्यंत निगेटिव्ह होतं, हे असं जाईल, इथून इथं परत डायरेक्टली वर्टिकल जे आहे इन्क्रीज होऊन जाईल, क्लॉकवाईज M आहे आणि इथून इथं हे जर L/2 डायरेक्टली असेल तर इथं M/2 असेल आणि इथं M/2 असेल. तर या अशा पद्धतीने जे आहे जेव्हा जेव्हा बेंडिंग मुवमेंट मध्ये वर्टिकल सडन चेंज दिसणार आहे, वर्टिकल लाईन दिसणार आहे, तेव्हा एक गोष्ट समजून घ्यायची की लोडिंग इंटेन्सिटी मध्ये त्या लोकेशनला एक्सटर्नल मुवमेंट ऍक्ट होत आहे, त्या लोकेशनला एक्सटर्नल मुवमेंट ऍक्ट होत आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर सिम्पली सपोर्टेड बीम विथ मुवमेंटसाठी असे फॉर्म्युले तुमचे जे आहेत हे तयार होऊ शकतात. नेक्स्ट आता कॅन्टिलिव्हर बीम मधल्या काही कंडिशन्स बघूयात आपण. तुमच्या चार्ट मध्ये जसं सांगितलेलं आहे तसा टेबल जो आहे हा टेबल तुम्ही सोबत माझ्या तयार ठेवा.
तुम्हाला एक्झामच्या वेळेला रिव्हिजनच्या वेळेला खूप याची उपयोगी होईल. कॅन्टिलिव्हर बीम विथ अ पॉइंट लोड म्हणलेला आहे. तर इथं कॅन्टिलिव्हर मध्ये जी काय रिॲक्शन तयार होते ही सगळी रिॲक्शन फिक्स्ड सपोर्टलाच तयार होते, कारण या साईडला रिॲक्शन डेव्हलप होऊ शकत नाही. त्यामुळे जो काय टोटल लोड असणार आहे हा टोटल लोड डायरेक्टली इथं जाणार आहे. जो काय टोटल लोड आहे हा डायरेक्टली इथं जाणार आहे. त्यामुळं या केसमध्ये जी काय एसएफडी येईल तुमची सिम्पली ही अशी जाईल इथून इथपर्यंत काही चेंज नाही, आणि हा डायरेक्टली तुमचा प्लस डब्ल्यू जो आहे हा असा राहील. आणि इथून जे आहे बेंडिंग मुवमेंट बघा डब्ल्यू इंटू यल जे आहे इथंपर्यंत जे आहे, इथं ऑर्डर जे आहे काही नाही, इथं ऑर्डर 1 आहे, इथं ऑर्डर जे आहे 0 आहे कारण हॉरिझॉन्टल लाईन आहे, आणि इथं ऑर्डर किती होणार आहे 1. आणि ही जी व्हॅल्यू आहे जसं जसं तुम्ही इथून इकडे येत आहात तसं तसं ही व्हॅल्यू काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. ही निगेटिव्ह का आहे, कारण आपण क्लॉकवाईज मुवमेंट आहे राईट हँड साईडला. तर आपलं जे काय नॉमिनिक लेक्चर असतं बेंडिंग मुवमेंट मध्ये, जर आपण लेफ्ट सेक्शन घेतला क्लॉकवाईज मुवमेंट जे असणार आहे ही पॉझिटिव्ह घेतो, राईट सेक्शन घेतला तर क्लॉकवाईज मुवमेंटला आपण निगेटिव्ह घेतो. कारण हे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजेच काय आहे की ह्यामध्ये जे आहे हे तुमचं हे अशा पद्धतीनं बेंडिंग होणार आहे, यालाच आपण हॉगिंग असं म्हणतो. हे जे आहे हा हॉगिंगचा प्रकार आहे. आणि हेच जर आपली सिम्पली सपोर्टेड बीम असती अशी तर ही अशा पद्धतीनं बेंडिंग झालं असतं, ह्याला आपण सॅगिंग असं म्हणतो. तर ह्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, याला निगेटिव्ह कन्सिडर करतो. म्हणून इथं हे निगेटिव्ह जे आहे हे निगेटिव्ह असणार आहे, आणि ची मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ही डब्ल्यू इंटू यल असणार आहे. हिची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ही डब्ल्यू इंटू यल असणार आहे. तर हे तुम्हाला इथं पहिली जी केस आहे पॉईंट लोडची अशा पद्धतीने आलेली आहे. परत एकदा याचा टोटल लोड काय येईल बघा युडीएल मध्ये स्मॉल डब्ल्यू इंटू यल. आता युडीएल शी रिलेटेड ही कंडिशन आहे. सगळ्यात पहिल्यांदा टोटल लोड कॅल्क्युलेट करायचा डब्ल्यू इंटू यल. ओके, त्यामुळे जो काय लोड आला तो ह्या साईडला आला डब्ल्यू इंटू यल. हे हॉरिझॉन्टल आहे म्हणजे हिची ऑर्डर काय आली 0 आली. इथं काय होणार आहे आता, इथं काय होणार आहे, इथं 0 होतं इथं 1 येणार आहे. म्हणजेच या केसमध्ये बघा आता इथून इथंपर्यंत हा डब्ल्यू यल तर आहेच, बट इथून ही व्हॅल्यू काय होत जाईल ह्या लोडिंगमुळं ही डिक्रीज होत जाईल आणि इथं जाऊन ही 0 झालेली असेल. म्हणजे या केसमध्ये जी ऑर्डर आहे ही 1 आली, म्हणजेच एक इन्क्लाइन लाईन आलेली आहे. बरोबर आहे, हे पॉझिटिव्ह असेल. इथून आता बघा हे 1 आहे म्हणजे इथं 2 येणार आहे. आता इथं बेंडिंग मुवमेंट घेत असताना काय येणार आहे तुमचं की इथं जे डब्ल्यू आहे बघा कशी मुवमेंट घ्यायची आपल्याला. एक सेक्शन जर आपण तयार केला तर इथून इथंपर्यंतचा जो काय आहे हा टोटल लोड किती आहे डब्ल्यू इंटू यल. हा टोटल लोड कुठे ऍक्टिव्ह होईल, सेंटरला ऍक्टिव्ह होईल, म्हणजेच L/2 ला ऍक्टिव्ह होईल. म्हणजे ह्या डब्ल्यू इंटू यल न इथं जी काय मुवमेंट ऍक्ट करणार आहे या मुवमेंटसाठी फॉर्म्युला काय तयार होईल बघा डब्ल्यू इंटू यल फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे हा फॉर्म्युला तयार होईल. म्हणजेच डब्ल्यू इंटू यल स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि इथं जे आहे हे नेचर जसं सांगितलं मी तुम्हाला कर्वड असणार आहे, म्हणजेच इथं काय येणार आहे सेकंड म्हणजे स्क्वेअर पॅराबोला येणार आहे. सो डब्ल्यू यल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे काय असणार आहे तुमची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट असणार. तर अशा सिंपल वेनं शॉर्ट ट्रिक्सचा यूज करून तुम्ही हे स्टँडर्ड केसेसचे जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवू शकता, प्रॅक्टिस करू शकता. जर हिची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर व्हॅल्यू ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. सेपरेटली परत पाठ करायची गरज नाही. टेबल फक्त तयार करून ठेवलात तर जस्ट तुम्हाला रिवाइज करायचे आहेत ते टेबल्स. आणि त्याचबरोबर बाय चान्स जर एक्झाममध्ये जर तुम्ही विसरलात, काही कन्फ्युजन झालं तर हे जे काही मी एरिया मेथड जे काही ट्रिक सांगत आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता, हे शॉर्टमध्ये जे आहे शॉर्टमध्ये एक्झाममध्ये अशा पद्धतीनं ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज तुम्ही फॉर्म्युले जे आहेत हे तयार करू शकता. आता कॅन्टिलिव्हर बीमसाठी बघा परत एकदा टोटल लोड जो आहे हा टोटल लोड इथं जर डब्ल्यू असेल इथं जर 0 असेल तर 1/2 मल्टिप्लाइड बाय यल इंटू डब्ल्यू, म्हणजेच टोटल लोड काय आला तुमचा WL/2. हे म्हणजेच काय असणार आहे सिम्पली इथली रिॲक्शन असेल WL/2. म्हणजेच जी काय तुमच्या शेअर फोर्सची जी व्हॅल्यू आहे ही डायरेक्टली काय आली WL डिवायडेड बाय 2. आता ऑलरेडी इथं इन्क्लाइन लाईन आहे म्हणजे स्लोप ऑलरेडी 1 आहे, म्हणजेच इथं काय होणार बघा आता इथं 1 आहे म्हणजेच इथं 2 म्हणजेच इथं स्क्वेअर पॅराबोला येणार. ही व्हॅल्यू काय आहे WL/2 आहे. म्हणजेच इकडून जे आहे हे अशा पद्धतीने तुमची व्हॅल्यू जी आहे किंवा ही जी डायग्राम आहे ही अशा पद्धतीने जाणार आहे. या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं जर हा असा आतून जर पॅराबोला जात असेल इंटरनली जर जात असेल तर याचा जो फॉर्म्युला आहे 1/3 इंटू बेस इंटू हाईट हा तुमचा फॉर्म्युला असतो 1/3 इंटू बेस इंटू हाईट. तर या केसमध्ये परत एकदा इथं आता 2 असल्यामुळे हे 3 येणार, परत निगेटिव्ह येणार, म्हणजेच इथं जे आहे ही डायग्राम अशी काहीतरी येईल. म्हणजे हा क्युबिक असणार आहे. 3 म्हणजेच काय क्युबिक पॅराबोला. आणि एरिया म्हणजेच काय असते इथली मुवमेंट म्हणजेच काय येईल बघा डब्ल्यू इंटू यल स्क्वेअर डिवायडेड बाय 6 डब्ल्यू इंटू यल स्क्वेअर डिवायडेड बाय 6. हा अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकचा यूज करून जे काय फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले
फास्ट मध्ये जे आहे आपल्याला स्पीड महत्वाचं आहे इथं, त्यामुळे स्पीड मध्ये तुम्ही एक्झामच्या वेळेला फॉर्म्युले जर तुम्हाला लक्षात राहिलेत तर काही प्रॉब्लेम नाही, डोंट वरी अबाउट इट. जर फॉर्म्युला जर काही वेळेला तुम्हाला कन्फ्युजिंग करत असेल 4 ऑप्शन बघून, तर हे अशा पद्धतीनं शॉर्ट मध्ये फास्ट मध्ये तुम्ही जे आहे ते फॉर्म्युले तिथल्या तिथं तयार करू शकता, जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत हे मार्क्स सिली मिस्टेक मध्ये जाणार नाहीत. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट, कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे आहे हे तुम्हाला हे जे काय इकडचा जो लोड दिलेला आहे तो या साईडला सुद्धा देऊ शकतात. म्हणजे बघा हे असंही तुम्हाला काही वेळेला देऊ शकतात, हे असं सुद्धा देऊ शकतात. मग ह्या केसमध्ये काय होतं, एक गोष्ट समजून घ्या, असा जर लोड दिला तर शिअर फोर्सची इकडची व्हॅल्यू तर चेंज होणार नाही, फक्त हे जे आहे हे असं जातं, हा जो काय शेप आहे हा असा चेंज होतो. म्हणजे हा एक्सटर्नली जातो, म्हणजे परत इथं 2/3 घ्यावं लागेल, बेस असेल यल आणि हा WL डिवायडेड बाय 2, म्हणजेच हे किती येईल, हे 2 कॅन्सल होईल, WL² डिवायडेड बाय 3 ही बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू राहील. WL² डिवायडेड बाय 3 ही बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू राहील जर अशा टाईपचा जर डायग्राम दिली असेल तर. आणि इथं मात्र चेंज होणार नाही, हा WL बाय 2च राहणार आहे, WL डिवायडेड बाय 2च राहणार आहे. तर हे सुद्धा एक ऍडिशनल पॉईंट लक्षात ठेवा. कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट जे आहे, कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट हे समजून घ्या. आता मगाशी बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की जी काय रिॲक्शन आहे ही डायरेक्टली फिक्स्ड सपोर्टला जाते. आता इथं डायरेक्टली मुवमेंट आहे. आता ह्या मुवमेंटला रजिस्ट करण्यासाठी आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपल्याला काय करावं लागलं होतं, एक कपल फॉर्म तयार करावी लागली होती, रिॲक्शन्स होत्या तिथं, कारण तिथं जे काय मुवमेंट आहे त्या मुवमेंटला रजिस्ट करण्यासाठी मुवमेंट रिॲक्शन तयार होऊ शकत नाही. जो काय सिंपल सपोर्ट आहे तिथं फक्त व्हर्टिकल रिॲक्शन्स डेव्हलप होऊ शकतात, मुवमेंट रिॲक्शन जे आहे ह्या तिथं डेव्हलप होऊ शकत नाहीत, म्हणजे रोटेशनला रेजिस्टन्स तिथं डेव्हलप होत नाही. बट फिक्स्ड सपोर्ट मध्ये काय होतं की व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि ॲज वेल ॲज रोटेशनल रेजिस्टन्स सुद्धा डेव्हलप होतो. त्यामुळं इथून जर क्लॉकवाईज मध्ये ही मुवमेंट डेव्हलप होत असेल तर डायरेक्टली इथं काय होणार आहे, अँटी क्लॉकवाईज मध्ये हा रेजिस्टन्स डेव्हलप होणार आहे. म्हणजेच थोडक्यात इथं कुठलंही व्हर्टिकल रिॲक्शन तयार होत नाही. शिअर फोर्सचं मिनिंगच काय असतं की एखाद्या सेक्शनला जर तुम्हाला शिअर फोर्स हवा असेल तर काय करतो आपण, त्या सेक्शनचा लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइड कन्सिडर करून त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये अल्जेब्रिक सम घेतो आपण व्हर्टिकल रिॲक्शनची किंवा व्हर्टिकल फोर्सेसची, त्यालाच आपण शिअर फोर्स असं म्हणतो. जे काय अल्जेब्रिक सम येणार आहे व्हर्टिकल फोर्सेसची त्यालाच आपण शिअर फोर्स असं म्हणणार आहे. बट आता इथं तर व्हर्टिकल रिॲक्शन पण डेव्हलप होणार नाही, व्हर्टिकल फोर्सेस सुद्धा नाहीत, म्हणजेच शिअर फोर्सची व्हॅल्यू थ्रू आउट द सेक्शन ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये 0 येणार आहे. त्यामुळे शिअर फोर्स डायग्राम सिम्पली अशी, शिअर फोर्स डायग्राम जी आहे ती फक्त सिम्पली असेल. बट बेंडिंग मुवमेंट मात्र काय होईल बघा, इथून ज्या ही बेंडिंग मुवमेंट तुमची डेव्हलप होणार आहे, इथून इथपर्यंत कॉन्स्टंट आणि इथं परत ही ऍड होणार आहे, म्हणजे बेंडिंग मुवमेंट मात्र इथं तुमची थ्रू आउट द सेक्शन यम राहिलेली आहे. थ्रू आउट द सेक्शन काय राहिलेलं आहे, बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू यमच राहिलेली आहे. त्यामुळे बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील, शिअर फोर्सची व्हॅल्यू मात्र इथं काय येणार आहे, 0 येणार आहे. तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट असेल तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक ऍडिशनल तुमची बीम आहे ओव्हर हँगिंग बीम. SSC चे जर तुम्ही क्वेश्चन बघितलेत किंवा हायर लेवलचे जर क्वेश्चन्स बघितलेत तर यावर ओव्हर हँगिंग ओव्हर बीमवर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स आलेले. तर ह्यामध्ये बघा काय असतात एक्झॅक्टली, त्यामध्ये दोन ऍक्च्युअली डायग्राम आहेत. ही जर डायग्राम मी दोन पद्धतीने ड्रॉ करतो, एक तर अशी आहे किंवा तुम्हाला ही अशी डायग्राम देतील. UDL सपोज आपण कुठलीही कंडिशन देतील, मोस्टली UDL साठीच क्वेश्चन्स येतात. तर हे असा ओव्हरहँग म्हणजे प्रोजेक्टेड शेप आहे, या साईडला हा ए असेल सपोज, या साईडला ए असेल. आता हा टोटल यल सांगितलेला आहे, म्हणजेच या साईडला ए आणि या साईडला ए, म्हणजे हा जो काही रिमेनिंग पोर्शन आहे हा येणार आहे तुमचा L-2A, L-2A. म्हणजेच थोडक्यात जे काय थ्रू आउट पूर्ण जो काय सेक्शन दिलेला आहे त्याला यल म्हणून देतील, किंवा काही सिच्युएशन मध्ये हे जे काय दोन सपोर्ट्स आहेत ह्या सपोर्ट्स मधलं जे डिस्टन्स आहेत त्याला यल म्हणून देतील. असे दोन्ही पद्धतीचे जे आहेत ह्या स्टँडर्ड केसेस तुम्हाला वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये, काही बुकमध्ये अशी डायग्राम दिसेल, काही बुकमध्ये अशी डायग्राम दिसेल. त्यामुळे क्वेश्चनमध्ये जे काय आन्सर्स जे आहेत किंवा जे काय ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला क्वेश्चन नीट रीड केल्यानंतर लक्षात येईल की हे ह्यासाठी विचारलेलं आहे की यासाठी विचारलेलं आहे. ते आपण क्वेश्चन मध्ये सुद्धा बघूयात. जर हे असं दिलं असेल तर या केसमध्ये बघा जे बेंडिंग मुवमेंटशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात तर हे असे काहीतरी येतात. बेंडिंग मुवमेंटशी रिलेटेड हिची जी काय बेंडिंग मुवमेंट आहे ही अशा पद्धतीने तयार होते. ही एक पहिली कंडिशन आहे. सेकंड जी कंडिशन आहे ही अशी असते, बघा नीट समजून घ्या. सेकंड जी कंडिशन आहे ही अशी असते.
आणि थर्ड जी कंडिशन आहे ही अशी असते. अशा वेगवेगळ्या, हा पण असू शकतो, हा पण असू शकतो, हा पण असू शकतो. हे कशावर डिपेंड आहे? तुमच्या या ए च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. या ए ची व्हॅल्यू कशी आहे त्यानुसार हे डिपेंड असणार. ओके, आता ह्या ए ची व्हॅल्यू जर, ह्यासाठी सांगत आहे मी ह्या डायग्रामसाठी, जर ह्या ए ची व्हॅल्यू तुमची L/4 सोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर ही जर एक्झॅक्टली L/4 असेल तर ही कंडिशन येते, अशी कंडिशन असते. म्हणजे थोडक्यात काय की 25% जर असेल डायरेक्टली तुमचं, हे जर 25% जर ह्या अशा पद्धतीने येत असेल तर या केसमध्ये तुमचं जे रिलेशन आहे हे अशा पद्धतीने येतं. आणि तुम्हाला असा एक क्वेश्चन विचार, मग L/4 जी आहे ही बाउंड्री कंडिशन आहे, म्हणजे झिरो बेंडिंग मुवमेंट तुमची किंवा पूर्णपणे निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटसाठी जर तुम्हाला कंडिशन विचारली तर हे L/4 जे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक कंडिशन यामध्ये विचारतात, आता इथली कंडिशन बघूयात आपण. इथली कंडिशन ही जी फर्स्ट कंडिशन आहे, इथली मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट, पॉझिटिव्ह जी काय बेंडिंग मुवमेंट आहे ती आणि निगेटिव्ह जी काय बेंडिंग मुवमेंट आहे ती. तर इथं लिहितो बघा मी, पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट, किंवा इथे लिहितो मी मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट इज इक्वल्स टू मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. ह्यासाठी कंडिशन विचारतात, हे असं येण्यासाठी, किंवा मॅक्झिमम हॉगिंग मुवमेंट आणि मॅक्झिमम सॅगिंग मुवमेंट अशासाठी कंडिशन. हे पर्टिक्युलर अशी सिच्युएशन येण्यासाठी ह्या ए ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. तर हे जर विचारलं तुम्हाला तर ह्या ए ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, ही जवळपास 0.207 ऑफ टोटल स्पॅन जी आहे ही असली पाहिजे. टोटल जे काय स्पॅन दिलेला आहे त्याच्यापेक्षा 0.207 ही इतकी जी आहे ही स्पॅन असली पाहिजे तुमची. म्हणजे जर तुम्हाला ह्या ए ची व्हॅल्यू असली पाहिजे, मग ही जर स्पॅन विचारली तुम्हाला, दोन सपोर्ट मधलं जर डिस्टन्स विचारलं तर या साईडचं 0.207, या साईडचं 0.207 हे मायनस केल्यानंतर तुम्हाला इथली व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच L-2A म्हणजेच ही जवळपास तुमची व्हॅल्यू जी आहे 0.58 समथिंग जी आहे ही व्हॅल्यू राहते कशाची, ह्या दोन सपोर्ट मधल्या. तर ह्या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ए ची व्हॅल्यू विचारली तर 0.207, किंवा याला असंही देतात तुम्हाला, हे जर अशा फॉर्मॅटमध्ये दिलं तर हे L/2√2, म्हणजे ह्या स्पॅन मधल्या डिस्टन्सला जर L म्हणलं असेल, टोटल डिस्टन्स जे आहे हे L न देता दोन सपोर्ट मधलं जे डिस्टन्स आहे हे जर L दिलं असेल तर हा असा फॉर्म्युला तयार होतो, आणि याची जी काय अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे 0.35 इंटू L येते. असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळे थोडंसं हायर लेवलचं आहे, पण यावर क्वेश्चन तयार होऊ शकतात. तर हे झालं तुमचं ओव्हरहँगिंग बीम साठीचा एक ऍडिशनल पॉइंट. आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात या टॉपिकशी रिलेटेड, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे कशा पद्धतीने क्वेश्चन्स यावर तयार होऊ शकतात. फर्स्ट क्वेश्चन बघा, द मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन 4 मीटर carrying a central point load of 20 kilonewton and uniformly distributed load of 10 kilonewton per meter is equals to. आता यामध्ये दोन तुम्हाला कंडिशन्स दिलेले आहेत. एक सिम्पली सपोर्टेड बीम मध्येच तुम्हाला काय दिलेलं आहे, पॉइंट लोड पण दिलेला आहे. लगेच पॉइंट लोड म्हटल्यानंतर आपल्याला WL/4 हे फॉर्म्युला आठवला पाहिजे, प्लस WL²/8 हा कॅपिटल W आणि हा स्मॉल w. मग आता सेंट्रल पॉइंट लोड जो आहे हा 20 आहे, बरोबर आहे. स्पॅन आहे 4/4, म्हणजे हा 4 कॅन्सल झाला, प्लस जे काही UDL दिलेला आहे तो आहे स्मॉल w 10. L² म्हणजेच काय येणार, परत 4 × 4 डिवायडेड बाय 8, म्हणजेच हे 4 × 4 16 डिवायडेड बाय 8 2 × 10 परत 20. सो 20 + 20 आन्सर विल बी 40. आन्सर काय येणार आहे तुमचं 40. हे अशा पद्धतीने तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन जे आहेत SFD BMD वरचे ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ओके, तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड बघा, आता डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. A simply supported beam of a length L carrying a load concentrated at the center of a span. जर बघा आणखी जर तुम्हाला अगदीच जर अडचण वाटत असेल अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, तर तुम्ही सगळ्यात बेटर वे काय करा, जे काय दिलेले आहे डायग्राम, जे काही कंडिशन्स दिलेले आहेत त्यावरून डायग्राम ड्रॉ करायचा ट्राय करा. जसं की ह्यामध्ये बघा हे UDL दिलं होतं 10चं, आणि त्याचबरोबर सेपरेट एक डायग्राम ड्रॉ करायची. पॉइंट लोड पण दिलेला आहे तुम्हाला 20, हा पॉइंट लोड पण दिलेला आहे L/2 आणि हा L/2.
असं सेपरेटली, मग ह्यासाठी सेपरेट, ह्यासाठी सेपरेट. सुरुवातीला जर तुम्ही फर्स्ट टाइम क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, फ्रेशर असाल तुम्ही, किंवा पहिल्यांदा हा सब्जेक्ट स्टार्ट केला असेल तुम्ही, तर हे असं सेपरेटली पहिल्यांदा करा. हळूहळू तुमचं स्पीड जे आहे ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाईल. सुरुवातीला हे असं करा, हळूहळू तुमचं जे स्पीड आहे मग तुम्ही ह्या लेवलला या, तुम्ही मग ह्या प्रो लेवलला या. ओके, त्यामुळे असे कंडिशन येईल की तुम्हाला क्वेश्चन रीड केल्या केल्या विदाउट टेकिंग अ पेन तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. अशी ही एक कंडिशन येईल तुमची. इतकी प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. ओके, आता इथे बघा, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ लेंथ यल कॅरिंग अ लोड कॉन्सन्ट्रेटेड ऍट द सेंटर ऑफ अ स्पॅन. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथं जे आहे स्पॅन जे आहे सेंटरला हा डब्ल्यू ऍक्ट होत आहे. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट ऑफ, तर आपल्याला माहिती आहे याची जी बेंडिंग मुवमेंट डायग्राम जी आहे अशी आली होती, डब्ल्यू यल डिवायडेड बाय 4. त्यामुळे डब्ल्यू यल डिवायडेड बाय 4. ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा या केसमध्ये करेक्ट असणार आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट, आता बघा, अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ अ स्पॅन यल. आता कॅन्टिलिव्हर म्हणलेला आहे, बरोबर आहे. कॅन्टिलिव्हर स्पॅन आली तुमची यल. ओके, सब्जेक्टेड टू क्लॉकवाइज मुवमेंट ऑफ एम ऍट द फ्री एंड. इथे क्लॉकवाइज मुवमेंट आली. द शियर फोर्स ऍट एनी पॉइंट ऑफ द बीम. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, जर मुवमेंट असेल तर मुवमेंट रेजिस्टन्स डायरेक्टली इथं डेव्हलप होतो. त्यामुळे शेअर फोर्स जे आहे शेअर फोर्स डेव्हलप होत नाही. त्यामुळे इथं सिम्पली काय राहील, थ्रू आउट द स्पॅन शेअर फोर्सची व्हॅल्यू काय राहील, 0 राहील. थ्रू आउट द स्पॅन शेअर फोर्सची व्हॅल्यू काय राहणार आहे, 0 राहणार आहे. सो डायरेक्टली ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी तुमचा करेक्ट येईल. नेक्स्ट बघूयात, फॉर द बीम शोन इन द गिवन फिगर द मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट इज इक्वल्स टू निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. बघा, मगाशी जी मी तुम्हाला स्टँडर्ड केस सांगितली की ओव्हर हँगिंग बीम मध्ये आता हे पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू सेम का आणायची असते आपल्याला, तर याचं प्रॅक्टिकल रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंटला आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटला इक्वल आणण्याचा ट्राय करत असता, अशा पद्धतीने ओव्हरहँग जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा तुमची बीम इकॉनॉमिकल असते. म्हणून ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. इकॉनॉमिकल बीम असंही म्हणतील, ही कंडिशन न सांगता फॉर इकॉनॉमिकल ओव्हरहँगिंग बीम विच कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्या केसमध्ये जसं मग सांगितलेलं आहे यल डिवायडेड बाय 2√2 हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुमचा इथं करेक्ट येणार आहे जसं मगाशी. कारण इथल्या सपोर्ट मधल्या डिस्टन्सला यल दिलेलं आहे. हे जर टोटल यल दिलं असतं तुम्हाला, टोटल जर असं यल दिलं असतं तर त्या केसमध्ये ह्या ओव्हरहँगची व्हॅल्यू जसं मगा सांगितलं 0.207 ऑफ टोटल यल ही आली असती. ओके, नेक्स्ट वन जसं इथं दिलेलं आहे बघा, जसं इथं क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला, a horizontal beam carrying uniformly distributed load is supported with equal overhang is shown in the figure below. आता इथं A दिलेला आहे, इथं A दिलेला आहे, इथं मध्ये एक काहीतरी B दिलेला आहे. The resultant bending moment at the mid span shall will be 0. म्हणजे आता मगाशी जे सांगितलेले आहे, जे आहे इथं मगाशी जे आहे हे असे कधी येईल असं विचारलेलं आहे. हे असं जे आहे हे असं कधी येईल सांगितलं विचारलेलं आहे. मगाशी सांगितलं मी तुम्हाला या साईडला जे काय हे A आहे आणि इथं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, हे टोटल जे आहे हे टोटल यल होतं आणि इथं यल -2 होतं. तर मी काय सांगितलं होतं, हा ए जो आहे हा काय असला पाहिजे l/4, म्हणजे हा सुद्धा काय असेल l/4. मग हे l/4 हे l/4 25% म्हणजे 50% झालं आणि हे राहिलं किती मग l/2. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा रेशो विचारलेला आहे, ह्या ए चा आणि ह्या बी चा रेशो विचारलेला. मग काय येईल बघा, a डिवायडेड बाय बी. तुम्हीच सांगा मला काय असेल. यस बघा काय असेल, a डिवायडेड बाय बी म्हणजेच काय असेल l/4 ही कंडिशन दिली होती मी तुम्हाला, l डिवायडेड बाय 2 म्हणजेच ही कंडिशन काय येईल 0.5. हा रेशो किती येईल तुमचा 0.5. सो ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी. जर एक्झॅक्टली जर ओव्हरहँग जो आहे हा सेंट्रल डिस्टन्सच्या 0.5 असेल, हाफ असेल, सेंट्रल सपोर्ट मधल्या डिस्टन्सच्या हाफ असेल, म्हणजेच कसं असलं पाहिजे, इथं जर हे 4 असेल तर इथं हे 2 असला पाहिजे ओव्हरहँग आणि ह्या साईडला 2 असला पाहिजे. म्हणजे हा 2 डिवायडेड बाय 4 रेशो किती आला बघा 0.5 आला. तेव्हा जी सेंट्रलची जी बेंडिंग मोमेंटची जी व्हॅल्यू आहे ही काय येणार आहे 0 येणार आहे. हे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा असा एक क्वेश्चन विचारतील, अ सिम्पली सपोर्टेड बीम इज लोडेड ॲज शोन इन द फिगर बिलो
द मॅक्झिमम शेअर फोर्स इन द बीम विल बी. काही डायग्राम वगैरे कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मॅक्झिमम शेअर फोर्स म्हणजेच काय असतं, सपोर्टची रिॲक्शन असते. सपोर्टची रिॲक्शन कशी कॅल्क्युलेट करायची आपल्याला, टोटल लोड डिवायडेड बाय 2, कारण ही सिमेट्रिकल कंडिशन आहे बघा, सगळं सिमेट्रिकल लोड आहे. इकडे 2W, इथं जाईल W, इथं जाईल W, हा W इथं जाईल, हा W इथं जाईल, म्हणजेच या साईडला टोटल जो लोड आहे हा एक W इथं गेला, हा W इथं गेला, यामधला एक W इथं गेला, यामधला एक W गेला, म्हणजेच इथं किती राहिले, 2W. म्हणजेच काय असेल, ऑप्शन सी. हे अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. अशा क्वेश्चन मध्ये डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. तुम्हाला जर स्टँडर्ड केस माहित असेल, एक्झॅक्टली शेअर फोर्स म्हणजे काय केलं होतं हे जर माहित असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल डायग्राम, तर हे 2W इथं जाईल, इथं इथं जाईल, हे अशा पद्धतीनं हे असं काहीतरी जाईल, हे असे काहीतरी डायग्राम तुमचे तयार होईल. ओके, डायग्राम सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ शेअर फोर्स ॲट द पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इन द फॉलोइंग बीम इज. तर बघा, या केसमध्ये मगाशी सुद्धा सांगितलं होतं मी, जेव्हा एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट असणार आहे, ही आता अँटी क्लॉकवाईज आहे, त्यामुळे क्लॉकवाईज जे आहे अशी कपल तयार झाली पाहिजे. ही अँटी क्लॉकवाईज, ह्याला रजिस्ट करायला क्लॉकवाईज. इथली जी व्हॅल्यू आहे ती काय सांगितली होती मी तुम्हाला, M/L. इथली सुद्धा काय व्हॅल्यू सांगितली होती, M/L. शेअर फोर्सची जी व्हॅल्यू आहे ही थ्रू आउट द सेक्शन काय राहील बघा, इथून इकडे M/L हे असं जाईल आणि इकडून इथं M/L. म्हणजे तुम्ही इथं घ्या, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरला घ्या, कुठेही घ्या, इथं तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर असेल, सगळ्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे शेअर फोर्सची ती कॉन्स्टंट आहे आणि किती आहे, M/L आहे. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे, हा ऑप्शन डी तुमचा या क्वेश्चन मध्ये करेक्ट येणार आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. नेक्स्ट बघा, फॉर द अबव कॅन्टिलिव्हर बीम द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द शेअर फोर्स ॲट ए इज. तर हा परत मगासारखाच क्वेश्चन आहे. या केसमध्ये जर एक्सटर्नल मुवमेंट ऍक्ट होत असेल, तर ह्या एक्सटर्नल मुवमेंट कितीही असू दे, शेअर फोर्स इथे डेव्हलप होणार नाही, कारण इथून ही एक्सटर्नल मुवमेंटला रजिस्ट करण्यासाठी इंटरनल मुवमेंट रेजिस्टन्स डेव्हलप होईल आणि इथं व्हर्टिकल रिॲक्शनच डेव्हलप होणार नाही, कारण व्हर्टिकल फोर्सच नाही. म्हणजेच इथं आन्सर काय येणार तुमचं, परत एकदा झिरोच येणार आहे, कारण शेअर फोर्स डेव्हलप होत नाही. जी शेअर फोर्सची डायग्राम डायरेक्टली अशी आली होती, बेंडिंग मुवमेंटची डायग्राम हे क्लॉकवाईज आहे, म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज तयार होईल, म्हणजे हे अशा पद्धतीने आली होती. समजतंय? त्यामुळे शेअर फोर्सची व्हॅल्यू इथं सुद्धा काय राहील, झिरोच राहणार आहे. देन नेक्स्ट बघा, आता आणखी एक क्वेश्चन बघूयात आपण. A reinforced concrete beam supported on a columns at end. क्वेश्चनची कंटेंट जास्त दिलाय म्हणून अजिबात घाबरायचं नाही, सिंपल एकदम असणार आहे. बघा कसं सिंपल असणार आहे. कॉलम ॲट एंड हॅज अ क्लिअर स्पॅन ऑफ 5 मीटर, म्हणजे आपल्याला L 5 मीटर आहे हे समजलं, अँड 0.5 इफेक्टिव्ह डेप्थ, हे काहीतरी ॲडिशनल पार्ट सांगितलेलं आहे. इट कॅरीज अ टोटल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, हे आपल्याला महत्वाचं आहे. लोड किती आहे, स्मॉल w. द डिझाइन शिअर फोर्स फॉर द बीम इज. मग आपल्याला UDL साठी, या अशा टाईपच्या UDL साठी आपल्याला माहित होतं की हे जर W असेल तर इथं WL डिवायडेड बाय 2 होतं, इथं WL डिवायडेड बाय 2 होतं, इथं WL डिवायडेड बाय 2 होतं. आपल्याला फॉर्म्युला जर माहित असेल तर कंटेंट काहीही देऊ देत, जस्ट तुम्हाला इथं WL डिवायडेड बाय 2 मध्ये 100 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय येईल बघा, हे जे आहे 50, म्हणजेच काय येणार 250. आन्सर काय असणार तुमचं, 250 किलो न्यूटन. ही काय असणार आहे तुमची शेअर फोर्सची व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट वन, a simply supported beam having a span of 3 meter and carrying a uniformly distributed load of 30 kilonewton per meter has a shear force at a mid span. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये परत एकदा काही कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही, तुम्हाला जस्ट क्वेश्चन वरून डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, स्पॅन 3 मीटर आहे आणि UDL आहे. मग या केसमध्ये काय सांगितलं होतं फॉर्म्युला, इथं WL डिवायडेड बाय 2, इथं WL डिवायडेड बाय 2, आणि ही डायग्राम जी आहे ही अशी आली होती, आणि सेंटरला जी व्हॅल्यू आहे ही 0 होती. मग आता इथं सेंटरलाच विचारलेलं आहे शेअर फोर्सची व्हॅल्यू, इथून ही जी व्हॅल्यू आहे ही अशी होती WL² डिवायडेड बाय 8. सेंटरला विचारल्यामुळे काय येणार आहे, ऑप्शन जो डी आहे हा करेक्ट येणार आहे. म्हणजेच 0 आन्सर जे आहे सेंटरला शेअर फोर्सचा असणार आहे मिड स्पॅनला. तर हे अशा पद्धतीनं SFD आणि BMD अगदी शॉर्ट टाइम मध्ये, म्हणजे बघा जवळपास एका अर्ध्या तासामध्ये आपण पूर्ण जे कन्सेप्ट आहेत, पूर्ण जे काय फॉर्म्युले आहेत ते रिवाइज केले असतील. आता हे ज्यांनी ऑलरेडी हे डेरिवेशन वगैरे सगळा पार्ट केलेला आहे त्यांना हे लगेच लक्षात येईल, कारण हे आपलं
रिव्हिजन सिरीज आहे, रिव्हिजन सेशन आहेत. ज्यांना अजूनही हा पार्ट केलेला नसेल, ज्यांनी पहिल्यांदा डिटेल स्टडी करा. आणि हे सेशन जे आहे रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. कमीत कमी टाइममध्ये आपल्याला मॅक्झिमम कन्सेप्ट रिवाइज करायचे आहेत. त्यामुळे आपण अगदी स्पीडमध्ये पूर्णपणे कन्सेप्ट जे आहेत, जे काही स्टँडर्ड केसेस होत्या त्या आपण बघितल्या, आणि त्याचबरोबर जे MCQs आहेत ते सुद्धा MCQs त्या फॉर्म्युलांचा यूज करून, शॉर्टमध्ये ट्रिकचा यूज करून कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे सुद्धा आपण ह्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. सो आय होप तुमच्या बऱ्याचशा पॉईंट्स ज्या आहेत ह्या कमीत कमी टाइममध्ये रिवाइज झाले असतील. ओके, तर ह्या अशाच पद्धतीनं हे जे काय फॉर्म्युला रिव्हिजन सेशन्स जे मॉर्निंगमध्ये आपण अरेंज केलेले आहेत ते कंटिन्युअसली तुम्ही बघत राहा. एक्झाम जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत हे सेशन्स तुम्हाला उपयोगी पडतील. ओके, सो थँक्यू सो मच. आज आपण इथं थांबूयात. हे जी काय फॉर्म्युला लिस्ट आहे ही आय होप तुमच्याजवळ असेल. नसेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन ही फॉर्म्युला लिस्ट जी आहे ही तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. ओके, तर मी जे काय फॉर्म्युला सांगितलेले त्याची सेपरेट जी आहे ही स्वतः तुम्ही लिहून काढा. त्या फॉर्म्युलाला रिवाइज करा, 2-3 वेळा लिहून काढा. मी ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार ते डिराईव्ह करण्याचा ट्राय करा, जेणेकरून एक्झाम वेळेला तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही. ओके, सो थँक्यू सो मच. थँक्यू.